मित्रांनो, तर मी संकेत श्रीखंडे आपलं स्वागत करीत आहे नवीन व्हिडिओमध्ये. तर यामध्ये आपण सांगणार आहोत क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? क्रिप्टोकरन्सी आणि क्रिप्टो एअरड्रॉप्स याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. क्रिप्टोमध्ये आपल्याला काय-काय साहित्य लागणार आहे, काय-काय वेबसाईट लागणार आहे, ते मी इथं पूर्ण स्पष्टपणे सांगणार आहे आणि आपण इथं नवीन सुरुवात करणार आहे. आपल्या नवीन याच्यासाठी क्रिप्टोसाठी क्रिप्टो एअरड्रॉप म्हणजे नेमकं काय? तर तुम्हाला एका सिंपल भाषेमध्ये सांगतो. क्रिप्टो एअरड्रॉप म्हणजे सेम ॲज इट इज लाइक ट्रेडिंग आहे. ट्रेडिंग म्हणजे आपण तिथं माहितीच आहे शेअर मार्केट. त्याच्यामध्ये पण खूप पैसा आहे. पण मित्रांनो, क्रिप्टो आहे. क्रिप्टोमध्ये पण खूप पैसा आहे. का बरं की जे सप्लायर्स आहेत, म्हणजे जर आता समजा तुम्हाला एक उदाहरण देतो. बिटकॉइन आहे. बिटकॉइन जेव्हा लॉन्च होत होता, त्याच्या अगोदर त्यांनी काही सप्लाय हा जो आहे, तो काही लोकांमध्ये वाटला होता. का बरं की हा रूल असतो, की लोकांना यूज करण्यासाठी, टेस्टनेट देण्यासाठी इथं ते द्यावं लागते. टोकन जे आहेत ते द्यावं लागतात. आता बिटकॉइन पण लोकांना दिले होते. तर त्यांनी ते काय केलं, जेव्हा त्याची प्राईस थोडीशी वाढली, त्यांनी लगेच सेल केले. पण जर त्यांनी तेव्हा होल्ड करून ठेवले असते, त्याची आता अमाउंट तुम्हाला माहिती आहे की किती आहे. तर तसंच इथं क्रिप्टोमध्ये खूप सारे प्रोजेक्ट येत असतात. खूप सारे प्रोजेक्ट नवीन-नवीन आणि ट्रेडिंगसाठी जी कॉइन इथं हे होत आहे, जे इथं कॉइन आपले जे लॉन्च होणार आहेत, टोकन जे लॉन्च होणार आहे, त्याच्यामधलंच अर्धा सप्लाय इथं जे युजर्स आहेत, जे काम करतात ते प्रोजेक्टवर त्यांना दिला जातो. तर आपल्याला इथं काय करायचं आहे, फक्त रँक मेंटेन करून ठेवायची. जे टास्क दिलेले राहतील, जे नवीन-नवीन टास्क मी तुम्हाला एक टेलिग्राम देतो. ते टेलिग्राम चॅनलला नक्की जॉइन करा. टेलिग्राम कसं लिंक करायचं ते पण आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फुल एकदम बेसिकमध्ये तुम्हाला क्रिप्टोकरन्सी बारेमध्ये मी सगळं सांगणार आहे. क्रिप्टो म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगितलं. का बरं की याच्यामध्ये काय होतं, की टोकन लॉन्च होण्या अगोदर इथं तुम्हाला जे सप्लायर्स आहेत ते तुम्हाला सप्लाय देतात. किती तुम्हाला टोकन आहेत. आता जर समजा इथं $17 मिलियन जर सप्लाय आहे, त्याच्यातून ते $1 मिलियन लोकांमध्ये वाटतात फुकटमध्ये. पण ते फुकटमध्ये न वाटता ते आपल्याकडून काम करून घेतात आणि त्यांचं जे प्रोसेस आहे ते चालू ठेवतात. म्हणजे त्यांनी काय होतं, की त्यांना त्या इन्कम पण भेटतो वेबसाईटवर. आपण जे डाटा यूज करत आहोत, डाटा वापरत आहोत, त्याच्यामधून आपल्याला इथं खूप सारी माहिती भेटते. तर आपल्याला काय करायचं आहे, शक्यतो जास्तीत जास्त वापर करायचा आपल्याला डेस्कटॉपचा किंवा लॅपटॉपचा. लॅपटॉप आणि डेस्कटॉप का बरं? का बरं की हा कधीच लॅग मारत नाही, कधीच काहीच होत नाही आणि एकदम स्थिरपणे हे चालू असते. तर हा व्हिडिओ नक्की बघा. का बरं की हा एकदम बेसिक जे आहे ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर आपल्याला काय करायचं, सगळ्यात अगोदर क्रोममध्ये जायचे. क्रोम तुम्हाला माहिती असेल, तर हे बघा इथं खाली क्रोम आहे. त्या क्रोमवर क्लिक करायचं आहे. आता क्रोम इथं पण असतं. तसंच क्रोमला क्लिक केल्याच्यानंतर जे साइन इन ऑप्शन येतं, तर तुम्ही विथआऊट एन अकाउंट कधीच क्रिएट करू नका. का बरं की तुम्हाला Twitter लागणार आहे. Twitterमध्ये तुम्हाला 100 जे फॉलोअर्स आहेत ते तुम्हाला इन्क्रीज करायचे. Twitter लागणार आहे. नोट डाउन करून ठेवा. Twitter, MetaMask जे वॉलेट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला टोकन वगैरे येतील. MetaMask झालं, OKX झालं, असे प्रत्येकाचे वेगवेगळे वॉलेट असतात. Solana वॉलेट असे खूप सारे असतात. ते काय असतात, की त्याच्यामध्ये ना तुमचे जे टोकन आहे ते त्याच्यामध्ये येणार आहेत. का बरं की तुम्ही जो ॲड्रेस आहे, तो ज्या सप्लायरला देत आहेत, ते सप्लायर काय करणार आहे, तुम्हाला त्या ॲड्रेसवर सगळं हे पाठवणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, शाळेत अगोदर जे आहे टेलिग्राम एक अकाउंट बनवा. टेलिग्राम अकाउंट बनवणं खूप खूप सोपं आहे. तुम्हाला फक्त एक मोबाईल नंबर लागणार आहे. मोबाईल नंबर जो तुमचा आहे तो, आणि त्याच्यावर तुम्हाला अकाउंट क्रिएट केल्याच्यानंतर मी तुम्हाला एक लिंक देतो बायोमध्ये. तेवढी बायोमध्ये लिंक हे करा. त्या लिंकवर क्लिक करा आणि लिंकवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही ते जे अकाउंट आहे, ते इथं तुम्ही हे करून घ्या. ओके. तर आता मी तुम्हाला सांगतो, की काय करायचं आहे आणि काय नाही. तर हे बघा, एकदम सोपे भाषेत तुम्हाला पूर्णपणे क्रोम एक ओपन करायचं आहे. क्रोम ओपन केल्याच्यानंतर साइन इनचं ऑप्शन आहे. साइन इन करायचं. ओके. साइन इन केल्याच्यानंतर जे नेट आहे, नेटवर्कची स्पीड आपण इथे चेक करून घेऊयात. थोडं वेट करा. हे बघा, आता इथं आपण मोबाईल किंवा ईमेल जो टाकणार आहे तो, आणि जर तुमच्याकडं मोबाईलमध्ये अगोदर असेल, तर तुम्ही त्याने क्रिएट करा, नाही तर क्रिएट अकाउंट करा. क्रिएट अकाउंट केल्याच्यानंतर हे बघा, क्रिएट अकाउंट केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, की जिथं अकाउंट क्रिएट केलं, ज्या नावाने केलेलं आहे, तुम्हाला क्रिएट अकाउंट तर करता येतच असेल, पासवर्ड वगैरे टाका जे असेल ते. त्याच्यानंतर क्लिक करा. क्लिक केल्याच्यानंतर हे बघा, एकदम असं नवीन टॅब आपल्या इथं ओपन झालेलं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, की इथं सर्च करायचं आहे टेलिग्राम वेब. ओके. टेलिग्राम टेलिग्राम वेब टेलिग्राम वेब सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला थोडा लोड होईल. लोड घ्या.
ओके.